नमस्कार, स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ SM2 या आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आजच्या आषाढी एकादशी स्पेशल ब्लॉगमध्ये देखील स्वागत आहे. तर कालचा आषाढी एकादशीचा दिवस खूप छान गेला. थोडा धावपळीचा होता, पण मला खूप छान प्रसन्न वाटलं. कारण असे सण वगैरे असले ना की मी छान साडी वगैरे नेसते, त्याच्यामुळे मला स्वतःलाच खूप छान वाटतं. तर सकाळी कामं वगैरे करून तयार वगैरे होऊन मी व्ह्यूला शाळेत घेऊन गेले. आता हिची तुम्ही दिंडी बघितली, तर ती मी माझ्या बाल्कनीमधून शूट केलेली होती. तर ते आमच्या शाळेची म्हणजे व्ह्यू ज्या शाळेमध्ये जातो तिथली सगळी मोठी मुलं होती. तर छान मस्त विठुरामाचा गजर करत टाळ वगैरे वाजवत ते चालले होते. खूप छान वातावरण झालं होतं. आणि त्याच्यानंतर घरातली कामं करून जेवण वगैरे उरकून, कारण घरी सासरे आहेत, व्ह्यू आहे, तर ते लोक जेवणारच होते की माझा आणि माझ्या मिस्टरांचा उपवास होता. त्याच्यामुळे घरातलं जेवण वगैरे उरकून मी 2:30 वाजता क्लासमध्ये आले. मी 2:30 ते 8:30 क्लासमध्ये असते, कारण माझे 3 बॅचेस आहेत स्टुडंटचे. तर मी 6:30 नंतर माझ्या घरी भजन होतं, त्यामुळे मी या मुलांना थोडंसं लवकर बोलवलं होतं. तर इथे बघू शकता तुम्ही, मी भजन बोलते आणि माझ्या मागून मुलं बोलते. तर ह्याचा सेपरेट व्हिडिओ भजनाचा जे काही भजन आम्ही जे गायलेलं आहोत त्याचा सेपरेट व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेन, कारण की प्रॉपर असं शूटिंग झालेलं नाही आहे. तर तरी पण मी टाकेन. तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद देतात, मला खूप छान वाटतं. त्याच्यामुळे मला जमेल तसे व्हिडिओ नक्कीच पोस्ट करत जाईन. तर क्लासेसमध्ये असे भजन वगैरे करण्याचं कारण एकच की मुलांना या सगळ्या गोष्टीची आवड निर्माण व्हावी. कारण जी पिक्चरची गाणी वगैरे असतात ती मुलांना छान पाठ असतात आणि त्यांच्या तोंडामध्ये मी बघते बऱ्याचदा असे सगळी गाणी असतात, पण देवाचं नाव हे कुणाच्याच तोंडी नसतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींची मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी, ॲटलिस्ट माहिती तरी असावी. म्हणून मी कधीकधी मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा असं भजन वगैरे काही प्रोग्राम करत असते. आणि इथं इतकी मुलं तुम्ही क्लासमध्ये बघितली, पण त्याच्यामधले फक्त 2 मुलांनी भजन गायलं. ते पण अगदी साध्या ह्याच्यामध्ये गायलं, कारण की कुणालाच भजनाविषयी एवढं काही माहीत नाही आहे. तर हा दुसरीचा माझा विद्यार्थी आहे, त्यांनी छान भजन म्हटलं. तर मी तुम्हाला त्याचा सेपरेट व्हिडिओ टाकेलच. त्यानंतर 7 वाजेपर्यंत साधारण सगळी 6:45पर्यंत सगळी मुलं गेली आणि मग मी घरी आले. मग घरचा दिवा वगैरे लावून थोडं चहा वगैरे पिऊन नंतर मग आम्ही इथे भजनाला बसलो. तर ह्या माझ्या जिथे मी क्लास घेते तिकडे बाजूच्या घरातील काकी वगैरे आहेत, तर त्यांना बोलवलं होतं. परत माझ्या बिल्डिंगमध्ये जिथे मी राहते तिकडच्या लोकांना पण बोललं, पण सगळ्यांनाच वेळ असतो असं नाही, प्रत्येकाचे काही प्रोग्राम ठरलेले असतात. त्याच्यामुळे जितकी लोकं आली त्याच्यामध्ये आम्ही छान असं म्हणजे भजनाचा कार्यक्रम ठेवला होता. आणि खरं सांगायचं तर भजन वगैरे आम्ही काही शिकलेलो नाही आहोत. आम्हाला ढोल टाळ वगैरे असं काही व्यवस्थित वाजवता येत नाही, पण एक आवड आहे भजन वगैरे गायची. त्याच्यामुळे मग म्हटलं असं जेव्हा जमेल तसं आम्ही असं एकत्र येतो आणि गातो. तर इथे ज्या हिरव्या साडीवरती आहे तर त्यांनी सुरुवात केली, वसुदेव देवकी सुतम देवम वगैरे ते आहे ना, ते सगळं सुरुवात केली. त्याच्यानंतर 2-3 भजनमध्ये जसे की रूप पाहता लोचनी सुंदरते ध्यान, तर आमचं सगळं मागे पुढे होत होतं. त्याच्यामुळे मी हे काही व्हिडिओ पोस्ट नाही करणार आहे. खरं तर गाणं आणि भजन वगैरे असं शिकायची खूप जास्त इच्छा आहे, पण खरं सांगायचं तर वेळ अजिबात नाही आहे. कारण की क्लासेस आणि घरची कामं वगैरे करण्यात, व्ह्यूचा अभ्यास करण्यातच बराचसा वेळ निघून जातो. तरी मी माझी आवड जपत असते आणि त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद देता, त्याच्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार. आणि बघा ना, आता मी हा भजनाचा कार्यक्रम ठेवल्यामुळे छोटी मुलंसुद्धा ह्याच्यामध्ये सहभागी झाली, तर खूप छान वाटत होतं. तर इथे व्ह्यूचा मित्र आला होता, त्याच्यामुळे त्याला त्याच्यासोबत खेळायचं होतं, पण मी त्याला समजावलं की थोडा वेळ भजन चालू आहे तोपर्यंत तू बस आणि विठ्ठलाचं नाव घे, आमच्या मागून बोल. तर तो ऐकलं त्यांनी लगेच, असं गुणी बाळ आहे माझं. आणि त्याच्यानंतर तुम्ही आता ज्या भजन गात आहेत हातात टाळ घेऊन, त्या साऊथ इंडियन आहेत, अम्मा बोलतो आम्ही त्यांना, पण खूप छान भजन वगैरे ते गातात. मी क्लासमध्ये जे भजन गायलं आहे विठ्ठला विठ्ठला, तर ते ह्यांनीच मला शिकवलं. तर त्याचा सेपरेट व्हिडिओ नक्कीच येईल. त्याच्यानंतर माझं एक फेमस भजन ठरलेलं आहे, हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. तर हे भजन मी गायलेलं सगळ्यांना आवडतं, मग मी तेच भजन बोलते नेहमी. आणि बाकी विठू माऊली माऊली तू जगाची, कानडा राजा पंढरीचा, हे 1-2 जी गाणी आहेत विठ्ठलाची ती मी गायली. त्यानंतर ती येल्लो साडीवर जी आहे ती अम्मांची मुलगी आहे, तर तिनेसुद्धा एक भजन गायलं, तर ते पण मी पोस्ट करेन. छान आहे ते भजन. तर सांगायचा उद्देश असा की इथे कोणीही परफेक्ट गाणारं नाही आहे, कुणालाही भजनाचा भ देखील माहीत नाही आहे.
पण तरी आम्ही एकत्र येऊन फक्त विठ्ठू नामाच्या नामामध्ये असं दंग होऊन जातो. खूप छान वाटतं. आणि दरवर्षी आता मागच्या वर्षीपासूनच हा उपक्रम आम्ही सुरू केला आणि यापुढे सुद्धा असंच आम्ही सुरू ठेवणार आहोत. आम्ही जन्माष्टमी म्हणा, नवरात्रीत म्हणा, असे भजनाचे कार्यक्रम करत असतो. त्यानंतर आम्ही असं फेर धरून नाचलो विठ्ठू नामाच्या गजरात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. खूप छान वाटलं. म्हणजे कुठून एवढी एनर्जी येते कधी कधी कळतच नाही. सगळीजणं बघा कामावरून जाऊन आले होते, तरी पण सगळ्यांची एनर्जी ही जशीच्या तशी होती. कोणालाही म्हणजे असं थांबावंसं वाटत नव्हतं. पण एक वेळेला मर्यादा असते ना. असं जेव्हा काही काहींना उपवास सोडायचा होता, त्याच्यामुळे मग नंतर सगळीजणं 9:30 नाही 10 वाजता सगळीजणं घरी गेले. मी सगळ्यांना हळद कुंकू लावलं. त्याच्यानंतर त्यांना प्रसाद म्हणून केळं दिलं, कारण उपवास होता, कोण खाणार नव्हतं काहीच. आणि मुलांना असं थोडंसं खायला दिलं. पापडी वगैरे आणलेली मिस्टरांनी ती. आणि असं छान साखर संगीत आमचा कार्यक्रम झाला. फुगड्या घातल्या. प्रत्येकासोबत आम्ही इथे फुगड्या घातल्या. त्यानंतर सुकन्यासोबत मस्तपैकी एक रील बनवली, कारण तुम्हाला व्हिडिओ, रील, डान्स, गाणं हे सगळंच करायला आवडतं. तर मग तिच्यासोबत छान रील बनवली रखुमाई रखुमाई या गाण्यावरती, जी तुम्ही ऑलरेडी मी पोस्ट केली आहे. जर बघितलं नसेल तर नक्की बघून घ्या. त्यानंतर सगळ्यात शेवटी हे असं केळं वगैरे देऊन मोठ्यांच्या पाया पडून कार्यक्रमाची सांगता केली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जे माझ्या व्हिडिओवर छान छान कमेंट्स करता, मला छान प्रोत्साहन देता, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.